नमस्कार मित्रांनो, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा जो काही सन्मान निधी आहे 3000 रुपये हा जमा करण्यात येणार आहे। तर अशी माहिती मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य अदिती वारदा सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। तर यामध्ये जे काही पात्र महिला असतील अशांनाच यावेळेस हा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे या पोर्टलवर अनेक महिलांनी अर्ज हे केलेले असतील। तर यामध्ये काही महिलांचे अर्ज हे मंजूर झालेले असतील, काहींचे अर्ज रिजेक्ट झालेले असतील, तर काहींचे अर्ज अजूनसुद्धा पेंडिंगमध्ये असतील। परंतु जे काही पाठीमागे आपण पाहिलं की ज्या महिलांचे अर्ज हे पेंडिंग होते तर अशा महिलांचे काही अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहे। तर त्यासाठी मित्रांनो, जो काही मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर पासवर्ड कॅप्चा टाकून मी यामध्ये लॉग इन होतो। लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपण जेवढे काही अर्ज पोर्टलवर भरलेले असतील ते आपणास येथे ॲप्लिकेशन सबमिटेड यामध्ये दिसतील। तर यामध्ये आपण पाहू शकतात की येथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये येथे रिजेक्ट आहे। रिजेक्टचे कारण काय आहे की संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ या महिलेनं घेतलेला आहे, त्यामुळे हा जो काही अर्ज आहे हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे। तर हा एक अर्ज आपण येथे पाहू शकता की हा अर्ज येथे अप्रूव्ड झालेला आहे। तर येथे हा जो काही डोळ्यासारखा आयकॉन दिसतो याच्यावर मी येथे क्लिक करून घेतो। क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की मित्रांनो, येथे ॲडमिन टाईपमध्ये येथे सब वार्ड लेवल येथे पेंडिंग दाखवत आहेत आणि काही दिवसामध्ये हा जो काही अर्ज आहे डिस्ट्रिक्ट लेवलला गेलेला आहे। स्टेटसमध्ये येथे आता हा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे। येथे रिमार्क्समध्ये सुद्धा आपण येथे माहिती पाहू शकतात। येथे कसल्याही प्रकारचे रिझन देण्यात आलेले नाही, कारण की हा फॉर्म येथे अप्रूव्ड झालेला आहे। आणि येथे आपण तारीखसुद्धा पाहू शकतात की येथे 28/1/2025 या तारखेला हा जो काही अर्ज आहे हा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मी तुम्हाला एका दुसऱ्या अर्जाचे स्टेटस येथे चेक करून दाखवतो। तर येथे आपण पाहू शकतात की ते विलेज लेवल पेंडिंग दाखवत आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला हा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे। रिमार्क्समध्ये पण आपण येथे माहिती पाहू शकतात आणि क्रिएटेड ॲट, तर हा जो काही अर्ज आहे हा 27/2/2025 या तारखेला अप्रूव्ड करण्यात आलेला आहे। तर या महिलेला सुद्धा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळू शकतो। तर यामध्ये आपण पोर्टलवर जे काही फॉर्म भरलेले असतील हे पेंडिंग आहे की अप्रूव्ड झालेले आहे हे एकदा आपण तपासून पहा। तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।